आयुक्त खांडेकरांच्या दुर्लक्षामुळे नागरिक सुविधा अभावी नागरिक त्रस्त विकासाची जाण असणारे भास्कर अंबेकर उतरले महापालिकेच्या विरोधात। ठाकरेंच्या शिवसेनेत महापालिकेसमोर जोरदार आंदोलन। महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर नसल्याने निवेदनाची केली होळी। जालना शहरातील मोकाट कुत्रे मोकाट जनावरे रोज न येणे नागरिक सुविधा अभावी नागरिक त्रस्त झालेले असून आयुक्त संतोष खांडेकर यांच्या दुर्लक्षामुळे ठाकरेच्या शिवसेनेने जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर मैदानात उतरलेत। महानगरपालिकेच्या समोर ठाकरेंच्या शिवसेनेने महापालिकेच्या विरोधात जोरदार आंदोलन केलेले आहे। आयुक्त संतोष खांडेकर महानगरपालिकेत नसल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने महानगरपालिकेच्या समोर निवेदनाची होळी केलेली आहे। भवानीनगर इथं लहान मुलाला कुत्रा चावल्याने 160 टाके पडले, याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे। या आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, शहर प्रमुख बाला परदेशी, माजी नगरसेवक विजय पवार, दुर्गेश कोठोटीवाले, ज्येष्ठ माजी नगरसेवक बाबूराव पवार, गणेश तरासे, नितीन वानखडे यांसह ठाकरे गटाचे शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज जालना शहरामधले जे जीव घेणे प्रश्न आहेत या प्रश्नावर आंदोलन केलं। यामधला महत्वाचा आहे मोकाट कुत्री। भवानीनगर मध्ये एका 8 वर्षाच्या मुलाला कुत्र्यांनी अक्षरशः एवढे चावे घेतले की त्याला 160 टाके पडले। एका गच्चीवरच्या मुलानं बघितलं, तो पळत आला म्हणून तो मुलगा वाचला नसता कुत्र्यांनी त्या लहान मुलाला फाडून खाल्लं होतं। म्हणजे नूतन वसाहतमध्ये 150-200 कुत्रे तुम्हाला रस्त्यावर बसलेले दिसतात, मोकाट कुत्रे। अनेक भागामध्ये हा महत्वाचा आणि लोकांचा जीव घेणा विषय। त्याबरोबर हे रस्ते केले। रस्ता तयार करण्याच्या अगोदरच रस्त्यावर येणारे विद्युत खांब शिफ्ट करायला पाहिजे होते, ते केले नाही। गुत्तेदार रस्ता तयार करून मोकळा झाला, बिल उचलून मोकळा झाला। आज त्याला डिवायडर नाही, विद्युत खांब रस्त्यामध्ये। त्यामुळं एका माणसाचा विद्युत खांबाला धडकून नूतन वसाहतमध्ये मृत्यू झाला, म्हणजे अजीव घेणा विषय झाला। आता 6 महिने झाले तर त्याचा मृत्यू होऊन तरी महानगरपालिकेला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। हा महत्वाचा विषय घेतला। तिसरा विषय की शहरामध्ये नळाला महिन्यात 3दा म्हणजे 10 दिवसाला एकदा पाणी मिळतं आणि पाणीपट्टी वर्षाची 2700 रुपये, जी पहिल्यांदा 800 होती तेव्हा पाणी रोज मिळत होतं। नियमित पाणी द्या, तेव्हा नळाच्या नळपट्टीच्या पावत्या द्या। स्वच्छतेची बोंबाबोंब तोही एक विषय होता। या शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या जलकुंभ आहेत त्याला संरक्षण नाही। नूतन वसाहतमध्ये एका इस्मानं त्यामध्ये आत्महत्या केली, तेच पाणी त्याचं प्रेत 2 दिवस राहिलं, ते पाणी भागातल्या लोकांना सप्लाय करण्यात आलं। हे जे असे वेगवेगळे प्रश्न आहेत लोकांच्या जीवन मरणाचे, या सर्व प्रश्नावर आम्ही नगर परिषद महानगरपालिकेच्या नावानं बोंबाबोंब करून डफडे वाजवून प्रशासनाचं याकडे लक्ष वेधलं। मला सांगा साहेब, जालना शहरामध्ये एखादा ठेकेदार किंवा नगरसेवकला 22 खांडेकरांकडून काम घ्यायचं तर टक्केवारी घेतोय, मग जास्त टक्केवारी घेतल्यामुळे जे ठेकेदार आहे त्यांना काम करायला त्रास होतोय किंवा डुप्लिकेट काम होतात, तेव्हा टक्केवारीसाठी तुम्ही आयुक्ताकडे टक्केवारी कमी करा। नाही, हा विषय आमचा विषय नागरी प्रश्नांच्या संदर्भात प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा आहे। कारण की आम्ही हे बघा, एक लक्षात घ्या, हा विषय वेगळा विषय, त्याचं वेगळं आंदोलन राहील, हा विषय नाही आमचा। आंबेडकर साहेबांच्या काळात बनलेले आहे इमारत इतकं सुंदर बनवून दिलं, पण इथं कृष्ण भ्रष्टाचार, बोगस काम, आरोग्याकडे ध्यान नाही, पाण्याकडे ध्यान नाही, जनताचे हाल होत आहे। यासाठी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेचे लोक इथं होळीचे आंदोलन होळी करणार आहे। इथं एक मुद्दा सांगा, प्रत्येक मुद्द्यावर करायची। बोला, आंबेडकर साहेब बोलणार आहेत।